करून स्टेजवरती येऊन आपण असं बाबा जानमान वरईचे पाठीराखे असतील, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या मार्केवाडी बस संघाचे पाठीराखे असतील. गोटू कांबरी हे चांगले सपोर्टर आहेत, ते देखील आलेले आहेत आणि मार्केवाडी बसचे सर्व पाठीराखे आपण स्टेजवरती या. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित या भव्य दिव्य ट्रॉफीचा तिसऱ्या रजनीचा पहिल्या राऊंडचा आजच्या लॉटचा सामना येतो. अंतिम लढत रंगणार ती मार्केवाडी ब आणि त्यांच्या विरोधात फाईट करत जानमान वरई. दमदार खेळ या दोघांच्या माध्यमातून होईल. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट आपण देऊया आणि मॅचला करूया सुरुवात. जिथे बॅटिंग साठी जानमान वरई संघाचे दोन बॅटर उतरलेत, नितीन आणि त्यांच्या साथीला निखिल आणि त्यांच्या साथीला अजय. खरं तर जानमान वरई या संघाने गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंट मध्ये पाहिलं होतं की धोत्रेची जी स्पर्धा होती भक्ताची वाडीच्या टुर्नामेंट मध्ये फायनल या संघाने गाठली होती जानमान वरईने. तर गेल्या वर्षी आपण जानमान वरई संघाने ढवळेपाडा या संघाचा पराभव केला होता टॉप 5 च्या लढतीमध्ये आणि त्यानंतर त्यांना डिक्सल संघाकडून पराभवाचा, पण ट्रॉफीचे मानकरी ते ठरले होते धोत्रेच्या स्पर्धेमध्ये. आणि मार्केवाडी ब संघ वाकतची स्पर्धा यावर्षी खेळला आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉलर सज्ज आहे तो मात्र अक्षय आणि सलामीच्या भूमिकेत जानमान वरई संघाचा निखिल, यस अजय स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर इनला निखिल आणि पहिला बॉलर अक्षय. मार्केवाडी बस संघाकडून गोलंदाजीची सुरुवात इथून केली जाईल. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज अक्षय पहिला चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेट ने पहिला बॉल, पहिलाच बॉल अजयच्या बॅट मधून आलाय चेंडू सीमा पार, ओव्हर दी रोप ठोकलाय अजयने षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती शॉट मारला अजय झांजेने. जानमान वरई संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना पहिला सिक्सर इथून आलाय. 5 ओव्हर मध्ये किमान 60 ते 65 धावा म्हणजे स्ट्रॉंग टोटल स्कोर कार्ड वरती लावण्यामध्ये यशस्वी होईल का टीम जानमान वरई. गोलंदाज अक्षयचा हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलची फेक झाली, एक्स्ट्राची धाव त्याने दिली. स्कोर झालाय पहिल्याच बॉलवरती जानमान वरई संघाचा धावा 7. खरं तर ही भव्य दिव्य स्पर्धा आणि पहिल्यांदा खरं तर 30 यार्ड सर्कल तुम्हाला विथ द लाईट आणि लाईटने मात्र इथून प्रकाश झोतातील या क्रीडा स्पर्धेमध्ये फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये तुम्ही 30 यार्ड सर्कल मध्ये लाईट बघू शकाल. अक्षयचा आणखीन एक वाईट बॉल, लगातार 2 वाईट चेंडू टाकलेत अक्षयने. खराब चेंडूचा मारा केला. जानमान वरई संघाच्या अजय झांजेने षटकार मारल्यानंतर थोडं प्रेशर क्रिएट केलं आणि सुरुवातीलाच अक्षयने 2 चेंडूवरती 2 लगातार व्हाईट बॉलचा मारा केला. एक्स्ट्राचा धावा त्याने सुरुवातीलाच दिला. 1 बॉल वरती स्कोर आहे जानमान वरई संघाचा. टोटल धावा आहेत मात्र 8. अजय झांजे आणि त्याच्या बाजूला निखिल देखील तेवढा चांगला बॅटर. अक्षयचा हा चेंडू व्हाईट बॉलची हॅट्रिक त्याने केली. 3 लगातार व्हाईट. अक्षयने पहिल्या चेंडूवरती जो काही दणका दिलाय त्यानंतर अक्षयने 3 व्हाईट बॉल फेकले. त्याचा रिदम तोडण्याचा प्रयत्न होता, रिदम तोडण्याच्या नादामध्ये त्याने 3 एक्स्ट्राच्या धावा दिल्यात. पहिल्याच बॉलवरती स्कोर आहे जानमान वरई संघाचा धावा आहे टोटल 9. सायली 11 चे कर्णधार सूरज गोडविंदे यानंतर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये दिसेल. जो जिंकेल तो सायली 11 ची खेळेल आणि ते कट केला चेंडू. अजय झांजेचा फटका फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला. स्कोर आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 9. भरपूर डीप बॅटिंग लाईन आहे जानमान वरई संघाकडे. प्रशांत दादा देखील आहेत, त्यानंतर विक्रम आहे, योगेश आहे कर्णधार. चांगली बॅटिंग लाईन आहे जानमान वरईकडे. बऱ्याच दिवसानंतर नाईट टुर्नामेंट मध्ये उतरलाय. बॅटिंगची धमक तीच आहे आणि अजयचा हा फटका समोर कव्हर मध्ये चेंडू कव्हर झाला, कुठलीही धाव मिळणार नाही. बॅटर मात्र सेफ अँड बॅटिंग करतायत. स्कोर येतो मात्र इथून 9 या अंकावरती. अक्षयने आता पुन्हा एकदा लय पकडला आपल्या गोलंदाजीचा. डॉट बॉल
त्याने काढले. 3 वाईड आल्यानंतरचे कमबॅक गोलंदाजासाठी फार कठीण असतं. ज्यावेळेस सातत्याने व्हाईट बॉल येतात, षटकार आलेला असतो, पण त्याने ते पुन्हा एकदा बॅक इन फॉर्म येत असताना पॉवर प्ले मध्ये अजय चेंडूचा पाठलाग करत होता, पण व्हाईट बॉलची फेक केली ती अक्षयने. मार्केवाडी ब संघासाठी खरं तर या धावा थोड्या महाग ठरतायत आणि या धाव संख्येने आता स्कोर षटकार 4 वाईडने धावा झाले. टोटल धावा फलकावरती 10 धावा. खरं तर 20 एप्रिल पासून कर्जत तालुक्यामध्ये लगातार नाईट टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळतील. 20 ते 24 कोल्हाऱ्याची स्पर्धा आहे, त्यानंतर 23 ते 27 जहानमन वरईची स्पर्धा आहे. फटका भारी अजयच्या बॅट मधून कव्हरला तोडत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओव्हर दी रोप धडकलाय चेंडू, सीमा पार. अजय झांजेचा आलाय चौकार. चार बॉल मध्ये धावा झाल्या 14. अजय झांजेची दमदार बॅटिंग सुरू आहे. अक्षय वरती 1 मॅन आर्मी सारखा तो बॅटिंग करतो पॉवर प्ले मध्ये. फटका अजय झांजेचा, शॉट भारी आहे. पॉवर प्ले मध्ये आणखीन एक जमिनीला चाटत पुसत दणदणी खणखणीत असा अजय झांजेचा चेंडू सीमा पार. आले बॅक टू बॅक चौकार. झाला जहानमन वरई संघाचा. धावा संख्येवरती 18 धावा. अजय झांजेने जी बॅटिंग केली अक्षय वरती त्याने प्रेशर क्रिएट केलं. नॉट आउट 14 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने आणि 4 वाईडने टोटल आहेत 18. अजयचा फटका ऑन साइडला ठोकला. इथून मात्र चौकार आणि लगातार तिसरा चौकार. 3 लगातार चौकार ठोकलेत. ओव्हर इथून कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हर मध्ये टोटल स्कोर आला जहानमन वरईच्या धावा ऑन बोर्ड 22. 22 धावा धावा फलकावरती. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला मार्केवाडी बस संघ विदाउट लॉस ऑफ टाइम आपण लगेच बॉलिंगला सुरुवात करा. जहानमन वरई संघाने पॉवर प्ले मध्ये आजच्या रात्रीमधील सर्वाधिक स्कोर उभारला. तो मध्ये टोटल धावा 22. खतरनाक बॅटिंग केली अजय झांजेने. असं वाटत नाही की अजय बऱ्याच दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एखाद्या सातत्याने खेळणाऱ्या बॅटर प्रमाणे त्याने बॅटिंग केली आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अक्षयला धावा ठोकल्या तब्बल 22. एकट्या अजय झांजेच्या बॅट मधून धावा होत्या 22 मध्ये टोटल 18. 3 चौकार 1 षटकाराने त्याने आपल्या बॅटिंगची दहशत दाखवली. आणि आता मार्केवाडी बस संघाचा कमबॅक कसं राहील. अक्षय नंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलर भूषण. भूषण इथून आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळून देईल का, कारण आता स्ट्राइक रोटेट झाले. लेफ्ट हँड बॅटर आहे तो मात्र निखिल. पहिला चेंडू भूषणचा. व्हाईट बॉलने सुरुवात. जणू काही ग्रहण लागले गोलंदाजांना. व्हाईट बॉलचा मारा तिथून त्यांनी केलाय. जहानमन वरई संघाच्या धावसंख्येमध्ये ज्या व्हाईट बॉलचा भरणा इथून होतं त्या व्हाईट बॉलने टोटल स्कोर आहे सध्या धावा फलकावरती 23. निखिल पाटील ऑन स्ट्राइक आहे. आणि आता अजय झांजेला अगदी तोडीस तोड साथ देताना त्याची बॅटिंग धमाका करेल का. आणि मैदानाच्या आत अपील जोरदार आहे. हाऊस दॅट. पंचांचं बोटवर आणि बॅट्समन इथून आउट. गरजेचं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय विक्रम. भरपूर डीप बॅटिंग लाईन आहे जहानमन वरई संघाची आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी देखील बरेचसे पाठीराखे जहानमन वरई संघाचे इथे आलेले आहेत. त्या सर्व पाठीराख्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर मार्केवाडी ब संघाचे भरपूर सारे सपोर्टर आले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खरं तर ही भव्य दिव्य स्पर्धा खरं तर 14 एप्रिल खरं तर 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सप्रेम जय भीम आणि जय महाराष्ट्र सर्वांना.
विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य नेते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेली फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 नेरल दामतकरांची ही भव्य दिव्य नाईट टूर्नामेंट आणि या टूर्नामेंटची भव्यता आणि दिव्यता तुम्ही पाहतात. एक सुसज्ज क्रीडांगण, दामाचं हे मैदान आणि दामाच्या मैदानावरती आजच्या तिसऱ्या रात्रीचा खेळ आणि जय हनुमान वरईचा स्कोर. पहिला झटका जरूर लागलाय, चांगला स्कोर आहे धाव फलकावरती. आता या बनलेल्या ट्रॅक वरती सातत्य टिकवत आता विक्रमला देखील बॅटिंग करावी लागेल. थांबून चालणार नाही, कारण जर का हा स्कोर थांबला, जर का विकेट आउट होत राहिल्या तर कदाचित 23चा स्कोर 50च्या आतमध्ये थांबायला वेळ लागणार नाही. गोलंदाज सय्यार भूषण समोर टाकलाय. विक्रमने चेंडूचा थोडा वेट केला, पण इथून चेंडू सरक विकेट किपरच्या हातामध्ये केला. डॉट बॉल जाऊ दिला चेंडू. विक्रमने अंदाज घेतला भूषणच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू लेफ्ट केलाय, स्कोर 23 वरती. गोलंदाज भूषण राऊंड द विकेट. वन्स अगेन विक्रम प्रयत्न करत होता, रडार मध्ये चेंडू होता असं विक्रमला वाटत होतं, पण मिस हिट झालाय. इथून कुठलाही धोका नाहीये बॅट्समन साठी आणि भूषण इथून कमबॅक करून देतोय. अक्षयने ज्या धावा दिल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये 22, 3 चेंडू इथून टाकले त्याने. धाव दिली फक्त एक, तीही वाईटची. बॅट्समनच्या बॅटला इथून काही काळ पॉज दिलाय धावा संख्येला. आता भूषणच्या बॉलिंगने मार्केवाडी बस संघाला एक थोडी ताकद मिळाली आणि त्या ताकदीचं रूपांतर एक महाशक्तीमध्ये तो करेल का आणि फलंदाजांना इथून रोखेल का. विक्रमचा फटका आला ऑन साइडला, पॉवर जोखली शॉट वरती. फिल्डिंग दमदार झाली. कव्हर साठी खेळाडू 3-3 पोहोचलेत. एकच धाव मिळेल. जय हनुमान वरईचा स्कोर 1 ने वाढेल. धावा पोहोचलेत एका धावेने. टोटल स्कोर कार्ड वरती 24 धावा. आणि आता जय हनुमान वरईला ज्याने फ्लाइंग स्टार्ट करून दिला तो बॅटर अजय झांजे. भरपूर अपेक्षा अजयकडून. आज पहिली 50 या स्पर्धेची अजय झांजे झलकावणार का, कारण त्याच्या नावावरती पहिल्याच ओव्हर मध्ये टोटल 3 षटकार 1 चौकार 18 धावा आल्या. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक सुरू आहे. अर्धशतकी खेळी अजय झांजे करू शकतो. प्रशांत दादा बघतायत की अजयने जर ही 50 टोकली कदाचित जय हनुमान वरई इथून आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त कमबॅक करेल. आणि हा चेंडू वाईट बॉल. पंचांची ऍक्शन इन ऍक्शन आहे. आमच्या अंपायर एक एक्स्ट्राची धाव इथून मिळेल. फिरोज सरांचं आपण मनापासून कौतुक करूया, जे स्क्वेअर लेग अंपायर आहेत. आणि मेन अंपायर कबीर अत्तारी सरांचं देखील मनापासून कौतुक. या क्रीडा स्पर्धेला योग्य अचूक असे निर्णय, निर्विवाद असे निर्णय या पंचांचे फिरोज सर आणि कबीर अत्तारी सर यांचं मनापासून कौतुक. इथून आता अजय झांजेला थांबवायचंय. मेन बॅटर आहे हुकुम एक काय, ज्याने मात्र ताबडतोब बॅटिंग केली. समोर येतो भूषण. वाह, सुंदर चेंडू, हाईट दिली. बाउन चेंडूचा मारा. इथून डॉट बॉल काढलाय. अजय झांजेने ओळखलं की भूषणचा चेंडू इथून योग्य टप्प्यावरती आहे आणि भूषणच्या गोलंदाजीची धार आहे. या गोलंदाजाच्या विरोधात थोडा संयम त्याने बाळगला आणि स्कोर आहे या संयमाने धावा फलकावरती 25 धावा. भूषणचा या ओव्हरचा हा चेंडू असेल तो मात्र शेवटचा. लास्ट बॉल होता. ओव्हर कंप्लीट केली. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या भूषणच्या बॉलिंग साठी. मार्केवाडी बस संघासाठी अवघ्या 3 धावा त्याने खर्च केला. पहिल्या ओव्हर मध्ये 22 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 दिल्या. स्कोर येतो 2 ओव्हर मध्ये जय हनुमान वरई संघाचा. टोटल स्कोर कार्ड वरती 25 धावा. फ्रेंड्स ग्रुप दामाचं हे क्रीडांगण, जेव्हा जेव्हा दामाच्या क्रीडांगणावरती स्पर्धा असते ना, 40-48 संघ जरी असेल तरी एंट्र्या फुल असतात. असा हा दामच्या क्रीडांगणाचा, दामच्या स्पर्धांचा हा रेकॉर्ड आहे. या वर्षीची 3री नाईट टूर्नामेंट आहे आणि यानंतर देखील आमदार चषक या नावाने 3 मे रोजी देखील दामतकरांची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक घेऊन 3 मे रोजी देखील स्पर्धा या ठिकाणी आहे आणि तिथे काही एंट्रीज बाकी देखील आहेत. त्यामुळे जर कोणाला एंट्री घ्यायची असेल आपण खुर्रमबाई नजर, संदीप गायकवाड सर, योगेश ढोळे यांच्याशी संपर्क साधा आणि आमदार चषकामध्ये आपला संघ जरूर बुक करा. 3 मे पासून ती स्पर्धा सुरू होईल. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक 2 व्हीलर असणार. दोन ओव्हर मध्ये स्कोर येतो मात्र 25 धावा. जय हनुमान वरई थोडी धावसंख्या थंडावली. वेग द्यावा लागला आता विक्रमला. पहिलाच बॉल आल्या आल्या गोलंदाजावरती शॉट केलाय. फिल्डिंग झाली, जंप घेतली, शॉट वरती खरं तर हॉट फिल्डिंग झाली आणि एकच धाव. जय हनुमान वरईच्या स्कोर कार्ड मध्ये 1 धाव ऍड झाली.
खरं तर खुरमभाई नजे यांनी क्रिकेट ग्रुपवरती नेरल परिसरामध्ये देखील मेसेज केला की मी खुरम नजे सर्व टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या संघांना सांगू इच्छितो की दिनांक 3 मे ते 7 मे दरम्यान होणाऱ्या आमदार चषक दामत या स्पर्धेमध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट फक्त योगेश ढोळे आणि बबलू नजे यांना गुगल पे नंबरवर पाठवा। या स्पर्धेत एंट्रीसाठी योगेश ढोले, संदीप गायकवाड आणि खुर्रम नजे यांच्याशी संपर्क साधा, ही विनंती आहे सर्व संघांना। आणि आता खरं तर ज्या एंट्री काही बाकी आहेत ना, किमान उद्यापर्यंत फायनलची रात्री समाप्त होईपर्यंत आमदार चषकाची एंट्री होती 3 ते 7 मे रोजी होणाऱ्या स्पर्धेच्या। फटका बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट आणि धोका ठरला। विक्रमला इथून माघारी घेऊन येईल, बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात बाद। इथून आउट झालाय, घाई केली विक्रमने, खरं तर जाणं गरजेचं होतं पण बॅक टू द बॉलर चेंडू सहजपणे फील्ड झाला त्या कारणाचा। आणि काय गोलंदाजी केली मार्केवाडी बस संघाने, मागच्या 9 चेंडू मध्ये धावा दिल्यात अवघ्या 5, 4च दिल्यात माफी असावी। 9 चेंडू मध्ये 4 धावा, ही गोलंदाजीची ताकद आजमावत असताना गोलंदाज गेल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये फटका, फर्स्ट स्लिप मध्ये कॅच ड्रॉप झाली। विकेट येईल असं वाटत होतं पण सेफ राहिलाय नवीन गेलेला बॅट्समन योगेश। बंटी माळीकडून ती कॅच इथून ड्रॉप झाली, बंटीकडून ही अपेक्षा नाहीये संघाला, तर एक चांगला फिल्डर आहे, मजबूत शरीर यष्टी आहे। आता करता चुकी घडली आहे, मिस्टेक एक केली, तिला इम्प्रूव्ह करावं लागेल कारण नवीन बॅट्समन योगेश कर्णधाराची झेल होती पण आता यस अजयची झेल होती, मेन बॅटरची कॅच त्याने ड्रॉप केली। आता नवीन कर्णधार योगेश, व्हॉट अ शॉट, मागे बरोबर त्याने खेळला आणि कॅच ड्रॉप, दुसरी कॅच आधी बंटीने सोडली आणि आता ऋषिकेशने। मार्केवाडी बस संघाकडून या 2 कॅच ड्रॉप झाल्या। आता अजय झांजे आणि योगेश कदाचित जर आता मैदानाच्या आतमध्ये राहिले तर मात्र तुफानी हल्ला चढवतील। आता त्यांना बेधडक बॅटिंग करावी लागेल, बिनधास्त बॅटिंग करावी लागेल कारण चान्स दिली आहे मार्केवाडी बस संघाने आणि त्या संधीचं सोनं आता करावं लागेल। 2 कॅच ड्रॉप झाल्या, भरपूर नाराजी असेल ऋषिकेश आणि बंटीच्या मनात कारण या सिंगलने आता धावा फलकावरती धावा संख्या टोटल 28 धावा। 5 चेंडू संपलेत गोलंदाज विशालचे, धावा आहेत त्या 28। तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त होईल, अंतिम चेंडूकडे वाटचाल गोलंदाज विशालची। लास्ट बॉल होता, ओव्हर इथून कंप्लीट झाली, 3 ओव्हरचा खेळ संपलाय। जानवन वरईचा स्कोर आहे तो मात्र 28 धावा। ड्रिंक ब्रेक होईल प्रशांत दादा आपण जा। आणि 3 ओव्हर मध्ये 28, काय सुरुवात झाली होती या इनिंगचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावा ठोकल्या होत्या 22, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 3, तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 3, मागच्या 12 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात, त्यातही 2 वाईडच्या धावा आहेत, म्हणजे बॅट्समनच्या माध्यमातून मागच्या 12 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा आल्या, त्याही सिंगल, डबल मध्ये देखील कन्वर्ट करू दिलं नाही मार्केवाडी बस संघाने। ही त्यांच्या फिल्डिंग आणि बॉलिंगची ताकद इथे राहिली। पण आता जे आरमन वरई संघाला गिअर बदलावे लागतील। प्रथमेश कडव बऱ्याच दिवसानंतर मॅच बघण्यासाठी आले, रात्रीचे जवळपास 1 वाजलाय तरी देखील जानमन वरईचे भरपूर सारे सपोर्टर आपल्या संघाला चीअर अप करण्यासाठी। तर दुसऱ्या बाजूला मार्केवाडी बस संघाचे गोटू कांबरी हे त्यांच्या सर्वात मोठे चाहते त्या संघाचे आणि त्यांच्या संपूर्ण सपोर्टरचा स्क्वॉड देखील आलाय। मॅच बनेल इथे जर का जानमन वरई संघाने थोडा धावा संख्येला स्पीड दिला। 3 ओव्हर मध्ये 28 आहेत, अजून 3 ओव्हर मध्ये किमान 25 ते 30 ठोकल्या तरी देखील चांगली टोटल होऊ शकेल, काही होऊ शकेल। मार्केवाडी ब कडे देखील आता रिदम बनलाय, मोमेंटम जानमन वरई कडे देखील, कारण अजय झांजे अजून क्रीज वरती आहे, ज्याने पहिल्याच ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 18 केल्या होत्या, त्याच्याकडे तो लय आहे, तो फ्लो आहे, पण त्याच्या बॅट वरती आता चेंडू जर आला, रडार मध्ये चेंडू आला तर कदाचित तो दावा करेल। प्रशांत झांजे दादा एक्सपिरियन्स खेळाडू या संघाचे आणि कर्जत प्रीमियर लीग ज्या स्पर्धेला खरं तर एक नवीन ओळख निर्माण करून देणारे यशस्वी आयोजक,
KPL चे आदरणीय प्रशांत झांजे दादा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाण्याचा खरं तर जो पुरवठा होता तो आता केलेला आहे, शरीर इथे बॅलन्स केलेलं आहे, एनर्जी पाण्याच्या स्वरूपात जरूर मिळेल. आता एनर्जेटिक बॅटिंग करावी लागेल बॅट्समन कर्णधार योगेशला आणि अजय झांजेला. बॉलर आलाय मार्केवाडी संघाकडून भूषण. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं कर्णधार योगेशला. भूषण आलाय, ज्या भूषणने या मॅच मध्ये जो टर्न आणला, धावसंख्येला कंट्रोल केलं, आता नियंत्रणात आणणाऱ्या धावसंख्येला पुन्हा एक आणखीन एक थोडा बॅकफुटवर आणण्यासाठी वरई टीमच्या विरोधात पुन्हा एकदा भूषण आलाय. योगेशने बरोबर मागे ठोकलाय लॉंग स्टॉपला. जानमान वरईचा 13 चेंडू नंतर येणार हा चौकार. कमॉन ओळखले परिस्थितीवरती आता चेंडूचा समाचार घ्यावाच लागेल आणि इथून थांबून चालणार नाही. चेंडूचा पाठलाग करावा लागेल. 360 स्टाईलने बॅटिंग करावी लागेल आणि फ्री स्टाईल बॅटिंगने आता योगेश संघाला इथून धावसंख्येला आकार देत असताना स्कोर इथून वाढलाय, स्कोर पोहोचलाय तो मात्र 32 या धावसंख्येवरती. चौथं षटक सुरू झालंय. 2 चेंडू भूषणचे संपले. तिसऱ्या चेंडूसाठी राऊंड द विकेटने रिव्हर्स खेळायचं होतं. शरीराला स्पर्श झाला, पंचनी ते इंडिकेट केलं. कुठलाही धोका नाही, बॅट्समन सेफ आहे. योगेशला शॉट खेळावे लागतील. एक शॉटने स्कोर कार्ड वरती पाहिजे तेवढा स्कोर येणार नाही, कारण आता 32 आहेत. अजून इनिंगचे 9 चेंडू आहेत. 9 बॉल मध्ये किमान 4 ते 5 फटके बाउंड्री पार क्लिअर होतील का वरई टीमचे. फटका योगेशचा, शॉट भारी, फिल्डिंग इथून ड्रॉप झाली, कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेसाठी अजय झांजे धावलाय. 2 धावा प्रत्युत्तर द्यावं लागेल. फिल्डिंगने देखील बॉलरला साथ द्यावी लागेल या खेळाडूंना. प्रवीण शेलार होता, बंटी माली, ऋषिकेश, प्रवीण शेलार तिघांनी मात्र कॅचेस ड्रॉप केल्या. मार्केवाडी बस संघासाठी ही थोडी घातक फिल्डिंग आहे, कारण कॅचेस ड्रॉप झाल्या, विकेट सेफ राहिले, धावा वाढल्या, स्कोर येतो 34. गोलंदाज तयार. पुढे आला होता योगेश, बॅट वरती चेंडू घेऊ शकला नाही, परफेक्ट शॉट मारू शकला नाही. स्कोर कार्ड वरती धावा येतात 34. चेंडू संपलेत 5. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल होता. ओव्हर इथून कंप्लीट झाली. 4 ओव्हर मध्ये स्कोर आलाय जानवन वरई संघाचा. धावा फलकावरती धावा आहेत टोटल 34 धावा. 1 ओव्हर मध्ये 22, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3, तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 आणि चौथ्या ओव्हर मध्ये आले धावा टोटल 6. 4 ओव्हर मध्ये स्कोर कार्ड वरती जानवन वरईचा स्कोर आहे 34. दोन्ही अंपायर्स या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत असताना फिरोज सर आणि कबीर अत्तारी सर. चला चला आता स्पीडअप करा. यानंतर होणारी मॅच असेल सेकंड राऊंडची पहिली मॅच. मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करेल. पहिला सामना जिंकणारा कर्जत साळोख संघ आणि त्यांच्या विरोधात अरवन संघाचा सामना असेल. कर्जत सालोक आणि अरवन संघाच्या कर्णधार रिपोर्टिंग करा टॉस साठी. मार्केवाडी बस संघाने खरं तर आता 3 ओव्हर मध्ये चांगला परफॉर्मन्स केला, पण 5 वाईड आणि 3 कॅच ज्या ड्रॉप झाल्या त्या विसरून चालणार नाही. ऋषिकेश, बंटी माळी आणि त्याच्यानंतर प्रवीण शेलार यांनी केलेल्या चुका विसरून चालणार नाही त्यांना, कारण मिस्टेक इज अ मिस्टेक. 4 ओव्हर मध्ये स्कोर कार्ड वरती धावा येतात 34. अजय झांजे खेळपट्टीवरती आहे. पहिल्या ओव्हरला काय धमाकेदार बॅटिंग त्याने सुरू केले होते. असं वाटलं होतं की या विस्फोटक बॅटिंगने किमान 60-70 धावा अजय झांजे त्याची 50 करेल असं वाटत होतं. आता तोच अजय झांजे लास्ट ओव्हरला इथून स्ट्राईक वरती आणि आता आक्रमण करावं लागेल. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल, पहिलाच बॉल अजय झांजेने बरोबर गॅप शोधला. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू चाललाय इथून मात्र बाउंड्री लाईनच्या समीप अडवला चेंडू. 1, 2, तिसरी साठी बॅट्समन आउट. 2 रन, फलंदाज बाद.
यस पंचाकडून रेफर करण्यात आलं. बाउंड्री आहे की नाही इथून चेक केलं जाईल आणि तुम्हाला डिसिजन दिला जाईल. बॅट्समन तिथेच थांबा क्रॉसिंग लाईनच्या इथे. डिसिजन जो काय आहे तुम्हाला दिला जाईल. चौकार आहे की नाही, चौकार असेल तर बॅट्समन कदाचित सेफ राहील, नसेल तर मग कदाचित परतावा लागेल. डिसिजन अजून आलेलं नाहीये, सो बॅट्समन तिथेच थांबा आपण. यस बॅट्समन आउट आहे. 2 धावा आणि फलंदाज आउट. बॅट्समन आउट झालाय. 2 धावा आले होते, गरज नव्हती तिसऱ्या धाव्याची. अतिघाई संकटात नाही, बॅट्समनला परतावा लागलं. 2 धावांनी स्कोर. जॅन मनवरेच्या धावा 36. नवीन फलंदाजाची एंट्री झाली. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये उतरला. अजय झांजेला इथून आपल्या संघासाठी कंटिन्युअसपणा ठेवावा लागणार होता, तो ठेवू शकले नाहीत. बॅट्समन आउट घेत गेले. धावा कमी येत चालल्या. गोलंदाजाने आपलं वर्चस्व गाजवलं. आता लास्ट ओव्हर आहे. समोर मारलाय पॉइंटला. बीट करा चेंडू चाललाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलं. फक्त सिंगल. 1 धाव. धावत संख्येवरती स्कोर कार्ड. जानमन वरई संघाची टोटल आतापर्यंत 37 बॉल बाकी आहेत. इनिंगचे मात्र 4 बॉल बाकी आहेत. ताकद लावावी लागेल. फटके मारावे लागतील. 1:08 झालेली आहेत. अच्छा रात्रीमधील हा 5वा सामना. फटका भारी आहे. उंच उंच कॅच ड्रॉप. विशालने कॅच ड्रॉप केली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि धावले फलंदाज. धावा पूर्ण. 4 कॅच ड्रॉप झाल्या मार्केवाडी बस संघाच्या. विशालने मिस्टेक केली. प्रवीण शेलार देखील स्वतःवरती नाराज होता. बंटी होता, ऋषिकेश होता. आता विशाल जे त्याच्यामध्ये ऍडिशन झाली. 2 धावांनी स्कोर पोहोचलाय 39 धावा. 3 बॉल 39 धावा. मागे फर्स्ट स्लिप मध्ये पुन्हा एकदा एफर्ट्स भरपूर होते या चेंडूवरती. कॅच जरी आली नसली तरी प्रयत्न कमालीचे केले होते. ऋषिकेश होता. आता खरं तर चांगली फिल्डिंग झाली म्हणायला हरकत नाही. 1 रन वाढली. स्कोर आहे जानमन वरईचा 40 धावा. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. बॅट्समन स्वप्नील इथून 2 बॉल वरती गोलंदाजाला करारा जवाब आपल्या बॅटिंगने देणार का. 2 बॉल बाकी आहेत. धावा आहेत 40. व्हाईट बॉल उद्घोषित केला इथून पंचाने. एक्स्ट्राची धाव मिळेल जानमन वरई संघ. 45 धावाही फायटिंग टोटल होऊ शकेल, कारण जशी रात्र होत जाते ना स्कोर चेस व्हायला थोडा खरं अडचणी फार येतात बॅट्समनला. फटके लागत नाहीत, चेंडू सीमापार क्लिअर होत नाहीत. त्यामुळे आता 2 बॉल बाकी आहेत. 5वा चेंडू गोलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता 1 बाकी आहे. धावा आहेत 41. बघणाऱ्या प्रेक्षकांना जरूर वाटत असेल की फलंदाजासाठी चेंडू सोपे आहेत, पण त्यांच्या बॅट वरती ते येत नाहीयेत. पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन करावं लागतं त्यावेळी फलंदाजांच्या परिस्थितीचा अंदाज येतो. लास्ट बॉल होता. खेळाडू दूर आहेत. पहिली कंप्लीट आहे. दुसरीसाठी प्रयत्न सुरू केलेत. 1 कंप्लीट होती आणि बॅट्समन आउट आहे. यस, जानमन वरई संघाने 5 ओव्हरचा खेळ इथून समाप्त केलाय. स्कोर आहे तो मात्र 42 धावा आणि 43 धावांचं टार्गेट इथून सेट केलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 22 होत्या आणि 42 वरती स्कोर थांबवला. मागच्या 4 ओव्हर मध्ये मार्केवाडी बस संघाने धावा दिल्या फक्त 20. 24 चेंडू मध्ये 20 दिल्या, त्यातही वाईट बॉल आहेत. फलंदाजांना पूर्णपणे खरं तर थांबवलं. 6 वाईट आहेत. 14 धावा फक्त फलंदाजांनी 24 चेंडू मध्ये केल्या. आणि आता लक्ष 43 धावा संख्ये कसं चेस होईल, की धावा डिफेन्स होतील हे बघायचं. आणि मार्केवाडी बस संघाची इनिंग सुरू होईल आणि सेकंड राऊंडचा पहिला टॉस होईल. चला, दोन्ही कर्णधार अरवन संघाचे कॅप्टन आणि सालोक कर्जत संघाचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. अरवन टीम कॅप्टन आणि सालोक कर्जतचे कर्णधार या आपण. चला, दोन्ही कर्णधार 4 ओव्हरची मॅच असणार. सेकंड राऊंडचा पहिला सामना कर्जत चा संघ साळोख आणि त्यांच्यानंतर
विरोधात फाईट करेल तो अर्बन कॅप्टन लगेच या ठिकाणी 4 ओव्हरचा मॅचचा टॉस इथे आपण करणार आहोत. 43चं टार्गेट आहे. 43 टू विन. कंपल्सरी चेसिंग आहे. बंटी, ऋषिकेश, प्रवीण, विशाल चौघांनी कॅचेस ड्रॉप केला, पण बॉलिंग भारी झाली हे विसरून चालणार नाही. भूषणने 2 ओव्हर टाकल्या. मार्केवाडी बस संघाला एक चांगलं कमबॅक त्याने करून दिलं. सेकंड टॉस इथे आपण करणार आहोत. त्यानंतर सेकंड इनिंग जशी सुरू होईल मायक्रोफोन वरती आवाज तुम्ही ऐकणार आहात संदीप गायकवाड सरांचा. तर टॉस इथे आपण करणार आहोत. चला योगेश सर आपण टॉस करणार. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. साळोख टीमचे कॅप्टन आलेत, अर्बन टीमचे कॅप्टन आलेत आणि प्रथमेश कडव यांच्या शुभ हस्ते करतो आम्ही टॉस. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करा जिथे आम्ही प्रथमेश कडव यांच्या शुभ हस्ते करतोय मानाचा हा टॉस. प्रथमेश आपण या, आपण आपल्या शुभ हस्ते करतोय आम्ही सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस. टीम अर्बन आणि टीम साळोख यांच्यामध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. कॅप्टन याची आपण नोंद घ्या. प्रथमेश कडव यांना आपण स्क्रीनवरती बघू शकाल. टॉस इथे करतो. टेल इज द कॉल. टेल टॉस जिंकलाय तो मात्र साळोख टीमने. कॅप्टनचा निर्णय. फिल्डिंग यस, साळोख टीम फिल्डिंग करणार. बॅटिंग असेल अर्बन टीमची. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. प्रथमेश कडव यांनाही धन्यवाद देऊया आणि जाऊया सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती आवाज तुम्ही ऐकणार आहात संदीप गायकवाड सरांचा. या सर आपलं स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. लक्ष आहे 24 चेंडू मध्ये 43 या धावा संख्येचा. 43 टू विन. चला बॅट्समन पाठवा, लगेच पाठवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करण्याचा निर्णय साळोख टीमने घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. अर्बन आणि साळोख संघ आपण रेडी राहा. मार्केवाडी बस संघाचा भूषण आणि त्याच्या साथीला विशाल जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्यांच्या गजरात सलामीच्या जोडीला इथून रवाना केलंय. 43चं टार्गेट आहे. लक्ष खरं तर तेवढं मोठंही नाही आणि तेवढं छोटंही नाहीये. ॲव्हरेज स्कोर उभारलाय 30 बॉल आणि 43 धावा. फाईट करण्यासाठी सफिशियंट धावसंख्या उभारली जहानमन वरई संघाने. भरपूर काही या इनिंग मध्ये घडामोडी घडल्या. अगदी बॅटिंगचा झंझावात पाहिला आपण अजय झांजेचा, पण त्यानंतर भूषणने जी बॉलिंग केली खरं तर मागच्या 4 ओव्हर मध्ये अनएक्सपेक्टेड बॅटिंग झाली जहानमन वरईची. खरं तर 4 ओव्हर मध्ये 14 धावा बॅट मधून आल्या. 6 वाईड मिळून टोटल 4 ओव्हर मध्ये मागच्या धावा आल्या ते 20. त्यामुळे सुरुवात चांगली झाली. शेवट तेवढा दमदार ते करू शकले नाहीत, पण आता स्कोर वाचवायचा आहे आणि 24 मध्ये 43 करायचे आहेत ते मात्र मार्केवाडी बस संघाला. चला विदाउट लॉस ऑफ टाइम, वेळ आपण घालू नका कारण स्पर्धेमध्ये अजून आजच्या रात्रीच्या मॅच शिल्लक आहे टोटल 3. त्यामुळे 1:15 वाजला. ही मॅच संपायलाच किमान 1:45 होतील आणि 3 मॅच म्हणजे 3 तास. आम्हाला 4:30च्या आतमध्ये स्पर्धा कव्हर करायची, कारण उद्या जरी बऱ्याच जणांना सुट्टी असेल, काहींनी सुट्टी घेतली असेल, तरी आजची रात्र ही लवकर कशी फिनिश होईल आपल्याला बघायचं. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलर इन ऍक्शन आहे जहानमन वरई संघाचा भास्कर. समोर येतो बॅट्समन विशाल. पहिला बॉल. व्हॉट अ शॉट. खतरनाक शॉट होता. कव्हर वरून षटकार. ताकद फलंदाज विशालची. मार्केवाडी बस संघाची ही तगडी बॅटिंग लाईन. आणि गेल्या गेल्या मैदानावरती अजय झांजेने जसा सुरुवातीला षटकार मारला होता तसा षटकार दिला इथं विशालने गोलंदाज भास्करच्या विरोधात. जहानमन वरई संघ पूर्णपणे तयारीनिशी उतरलाय, पण गोलंदाजाचा टप्पा चांगला पाहिजे. विशालचा फटका. क्षेत्र मोकळं. ठोकलाय आणखीन एक. सेंडू सीमा पार लावलाय जोर. ठोकलाय 4. विशालच्या बॅटमधून आलाय चौकार. डीजे स्कोर झाला धावा संख्येवरती 10 धावा. विशालची सलामीची ही 2 चेंडूवरती आलेली 10 धावांची खेळी. भास्कर इथून विशालची महत्वपूर्ण विकेट त्याला कमवावी लागेल.
फुल टॉस, पॉवरफुल स्ट्रोक, सुपरसॉनिक षटकार बॅट्समन विशालच्या माध्यमातून. 3 बॉल स्कोर झालाय तो 16 धावा. टाळा होऊन जाऊ द्या बॅटिंगसाठी. जानमान वरईवरती पलटवार करत असताना 4 कॅच जरी आम्ही ड्रॉप केल्या असल्या, 6 वाईट जरी दिले असले तरी त्या धावा आम्ही आमच्या बॅटिंगच्या जोरावर करू शकतोय दाखवत असताना कॅप्टन विशालचा 3 बॉल मध्ये धावा संख्येमध्ये स्कोर त्यानं उभारलाय 16 धावा. संदीप गायकवाड सर कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाले. सर काय सांगाल, जानमान वरई संघाकडे फायटिंग टोटल आहे पण ते 3 बॉल मध्ये विशालने धावा केल्या 16. आता कशा पद्धतीने गोलंदाजांना इथून कामगिरी करावी लागेल? जरूर आज पाहिलं गेलं तर आपण पाहतो बऱ्याच काळानंतर आपण पाहतो वरई संघ आपण या स्पर्धेमध्ये या संघाची ताकद पाहिले गेले. ढवळेवाड्यासारख्या संघाला यांनी पराभूत केलंय. ताकद आहे. आज पाहतो आपण बऱ्याच काळानंतर हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. चांगला चेंडू कमबॅक करण्याचा चेंडू पाहिलं गेले. या अगोदर आघाडीचे आपण पाहिलं गेले. इथे आता याच पद्धतीने पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण सुंदर करावं लागलं. अजय चुक्या करता कामा नाही. अजय कसं वाटतं, आपण पाहतो कर्जत तालुक्याचे नियोजन चालू आहे. दामतच्या मैदानात तुम्ही वारंवार येता पाहिलं गेलं. या नियोजनाबद्दल काय बोल, कसं वाटतं तुम्हाला? हे जी नवीन संकल्पना लाईटची याबद्दल काय म्हणाल? संदीप सर, खरं तर मी आल्याच पहिल्यांदाच क्रिकेट टुर्नामेंट मध्ये 30R सर्कल कर्जत तालुक्यात पहिल्यांदाच लाईट पाहिली. त्यामध्ये नियोजन अत्यंत नीटनेटका आणि कडक नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. खरं तर मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करेल. संदीप गायकवाड सर, खुरमबाई नजे असतील, तर जावेदबाई खोत असतील, यांनी जी मेहनत घेतली ना, संपूर्ण दामतकर असतील, नेरल दामतकरांची ही स्पर्धा मात्र जबरदस्त आयोजनाने. जरूर अजय सर, स्क्रीन लावण्याचा प्लॅन चालू होता पण या मैदानावरती हवा एवढी असते आपण स्क्रीन उभी करू शकत नाही. आणि तीही आपण पाहिलं गेलं आमचे MTCला इव्हेंटने सांगितलं होतं आम्ही मोठ्या TV आहे इथे या स्क्रीन लावू का, पण त्यांना सांगितलं नको दादा, कारण हे खूप मोठं आहे. कारण इथे जो हवाचा प्रमाण पाहिलं गेलं ना खूप आहे अजय. आणि त्याच्यानंतर अजय सर पाहिलं गेलं ना इथे गेले 2 रात्र आपण पाहिलं गेलं जी तांडेल जे डेकोरेशन वाले लाईट्स वाले त्यांनी खूप मेहनत घेतली. कारण जे खांबले पाहिले गेले आपण पाहिलं तर जे भडवळ साईडचे आहेत ना पूर्ण झोकले गेले होते. हवेचा जोर तिथे भरपूर होता. त्यामुळे पाहिलं गेलं थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि चांगलं नियोजन पुन्हा एकदा करून दिलं. पहिल्या ओव्हरमध्ये सर धावा झाल्यात 18. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. खरं तर सर अशा आयोजकांची आणि अशा नियोजनाची गरज आहे. कारण कर्जत तालुक्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न अगदी तुमच्या माध्यमातून करण्यात आलाय. कारण लाईट मध्ये आल्या आल्या प्रेक्षकांची पहिली नजर आणि पहिलं आकर्षण ठरत आहे ते मात्र 30R सर्कलच्या सर्व बाजूने असणारी लाईट. आणि कदाचित तुम्ही जर स्क्रीन लावले असतं तर कदाचित प्रेक्षकांना ते आणखी भावलं असतं या स्पर्धेमध्ये स्क्रीनवरती मॅचेस पाहणं. जरूर काल पाहिलं बघा हवेचा जोर एवढा होता. काल आपण पाहिलं गेलं ते स्टँड बनवलं ते स्टँडही कोसळले होते. त्याच्यामुळे थोडंसं आपण पाहिलं गेलं आम्ही MTCला इव्हेंटला सांगितलं जातं नका, कारण त्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि एक चांगला जोर कसा असावा स्पर्धेमध्ये त्यांचा सहयोग खूप महत्वाचा आहे. त्यांचा मनापासून धन्यवाद. तांडेल लाईट्स अँड डेकोरेशन वाले त्यांचा मनापासून धन्यवाद. खरं तर तांडेल दादांनी यावर्षी भरपूर स्पर्धा कर्जत तालुक्यात कव्हर केल्या. मग ती सावळ्याची स्पर्धा असो, वाकदची स्पर्धा असो किंवा दामतच्या स्पर्धा असो. आणि त्यांचं हे काम खरं तर त्यांना आता सातत्याने आयोजनामध्ये खरं तर हे टॉवर आणि हा स्टेज उभारण्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून त्यांना सातत्याने जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी ते यशस्वीपणे पेलवत आहेत. त्यामुळे त्यांचा देखील मनापासून आभार. आणि खरं तर संदीप सर, तुम्ही मला असं वाटतं की कर्जत तालुक्यात अशी एकही स्पर्धा नसेल की जिथे तुम्ही ॲज अ अंपायर किंवा ॲज अ कॉमेंटेटर मधून काम केलं नसेल. त्यामुळे इतका अनुभव तुम्ही आणि बरोबर परफेक्ट नियोजन असणारी ही तुमची स्पर्धा, त्याबद्दल खरं तर सर्वत्र खरंच आम्ही एका ग्रुपवरती चर्चा होती जरूर अजय ही स्पर्धा का ठेवण्यात आली आणि कशासाठी ठेवण्यात आली ही चर्चा जरूर तुमच्या सोबत होईल. जरूर आपण चर्चा करूया. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैभव या ठिकाणी सज्ज झालाय. चेंडू आपण पाहतो वैभव इथे फुलटा चेंडू आहे. हाईट जरूर घेतले गेले. निखिल चेंडू खाली आलाय. तर कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद झटका दिला गेला आहे तो मार्केवाडी बीच संघाला. आज विषय होता स्पर्धेचा. आम्ही चर्चा केली. कुरमबाई नजे आपण पाहतो या ठिकाणी आहेत.
आम्ही या अगोदर एक स्पर्धा घडली गेली, त्या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव ती स्पर्धा आम्ही अर्धवट सोडली. त्यानंतर काहीकांनी थोडंसं टीकास्त्र चालू केलं आणि काहीकांनी सहजरित्या सांगितलं जिथे 40-48 टीम आल्या आणि अनेक टुर्नामेंट सांगितलं तुम्ही केलात, जिथे आमचं नाव जोडलं गेलं ना तर त्या ठिकाणी आयोजकांना कॉल जायचा की बाबा यांना का जोडलं जातं, यांच्याशी का तुम्ही संपर्क साधता, हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर काही वैयक्तिक मेसेज आहेत माझ्याकडे आणि काही ग्रुपचे मेसेज आहेत. त्यांना सांगण्यात आलं होतं संदीप गायकवाड फक्त दुसऱ्याचं नियोजन करतो, दुसऱ्याचं आयोजन करतो, तिथे तो त्याला पैसे भेटतात म्हणून तो जे सांगतो त्या आयोजकांना सांगतो ना ते करून घेतो. स्वतः आयोजकांना जे वेगवेगळे नियम सांगतो आणि ते आयोजन पार पडून घेतो. त्याला सांगा एकदा तुझं नियोजन ठेव आणि तुझं हक्काचं नियोजन ठेव. दादा तुला माझा सडतोड उत्तर आहे या माईक वरती, जे तू बोलला होता ना ते संदीप गायकवाडने करून दाखवलं आणि त्याचा हक्काचं व्यासपीठ विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य नेते दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चषक मी ठेवलं इथे. यस, खरं सर भरपूर भरपूर कौतुक आम्ही संदीप गायकवाड सरांचं करतोय आणि टाळ होऊन जाऊ दे एकदा संदीप गायकवाड सरांसाठी. खरं तर जे ठरवलं होतं ते मात्र सरांनी करून दाखवलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये वेल आहे ती बॅटरच्या आणि बॅटरने ठोकला इथून चौकार. 24-25 होत्या, या बाउंड्रीने धावा कमी झाल्या 4. आता धावा पाहिजे जिंकण्यासाठी 21. खरं तर प्रत्येक जण हेच म्हणत असो की जेव्हा तुमच्यावरती वेळ येईल तर तुम्ही ते आयोजन कसं कराल आणि तुम्ही ते करून दाखवलं. खरं तर तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या या मेहनतीला आणि परिश्रमाला खरं तर आमच्यासारख्या क्रिकेट चाहत्यांचा सलाम आहे. जरूर अजय, मी खऱ्या अर्थाने माझे सर्व दामाचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना मनापासून धन्यवाद मानतो आहे, कारण त्यांनी माझ्यासाठी घेतलेलं जिद्द मी पेटलो होतो आणि त्यांनी माझ्यासाठी ते करून दाखवलं. त्या खुरमबाई नजे, आमचे जावेदबाई खोत, आमचे बबलू दादा, आमचा फरान, आमचा अफजल, आमचा ताबीज, त्यानंतर जे सर्व मित्र परिवार आहे त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो आहे. योगेश ढोले ज्यांनी मला खरंच खांद्याला खांदा लावला, सांगितलं दादा आपण हे करणार सर आणि करून दाखवलं. MTC लाईव्ह इव्हेंट तांडेल ब्रदर्स यांनी पण सांगितलं दादा तुझं नियोजन कुठेही ठेव. आम्ही जेव्हा बाकीच्या वेळच्या मैदानावरती होतो तेव्हा दादाने सांगितलं होतं गायकवाड तुझं नियोजन जिथे असेल तिथे मी 100% तुला साथ देईल आणि वेगवेगळं करण्याचा प्रयत्न जरूर करू. आणि तो प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं, ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलं, ज्यांनी ज्यांनी माझी ताकद वाढवली, त्या सर्वांचं मी अजय मनापासून धन्यवाद मानतोय. कारण अजय सर जे आज ही स्पर्धा आजचे रात्री परत आले, खऱ्या अर्थाने एक अफलातून स्पर्धा आणि जे संघ या ठिकाणी खेळतात, मला माझ्यावरती आणि माझ्या पूर्ण सहकाऱ्यांवरती तो विश्वास दाखवला, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. नक्कीच सर, कारण इतकी वर्ष तुम्ही इतरांसाठी केलं आणि आता करता तुमचं आयोजन आहे तर जरूर आपल्या सहकाऱ्यांची जी साथ लाभते आणि चांगल्या माणसाला नेहमी चांगल्या कार्यामध्ये मात्र हे सहकारी मदत करत असतात, त्यांचे कौतुक करूया. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र मार्केवाडी ब संघाला धक्का दिला, त्यानंतर डेंजर झोन कडे बॅटर होता. 1 रन आली, सामना बनू शकेल सर. काय वाटतं मैदानाच्या आतमध्ये? आता नितेश सर आपल्याला इन्फॉर्म करतात की चेंडू राहिलेत 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. 23 धावा झाल्या आणि टोटल 20 धावा अजून इथून करायच्यात, 20 करायच्यात. काय रंगणार काही मॅच मैदान? जरूर जरूर. आपण या मैदानामध्ये पाहिलं गेलं जेव्हा रात्रीचे 1 वाजल्यानंतर पाहतो धावांचा पाठलाग करणं कठीण जात आहे. हे विकेट पाहिलं गेलं ना, जर विकेट तुम्ही सपाट दिसताय या विकेट वरती आपण पाहिलं गेलं तर नेहमीच खेळताना गोलंदाज कधी उचली घेणारा चेंडू फेकतो, कधी खालवर राहतो. आपण 2 विकेट साईडने केलं जेव्हा आम्ही खेळत होतो ते एका विकेट साईडने जर पाहिलं गेलं ना दादा, चेंडू खालवर राहायचे, विकेट तिथं थांबायचं. त्याच्यामुळे आपण पाहतो खुरमबाईने 2 दिवसामध्ये सुरेख फटका या ठिकाणी पाहतोय. 2 दिवसामध्ये रात्री सकाळी 6 वाजल्यापासून जे कामाला सुरुवात केली होती, रात्री 3 वाजलं तरी खुरमबाई या ठिकाणी काम करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा 8 वाजता खुरमबाईने कामाला सुरुवात केली आणि 18 तारखेला ही खेळपट्टी पूर्णपणे तयार केली आहे. आणि खुरमबाई भरपूर मेहनती, मी पाहिले की जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना, खुरमबाई स्पर्धेच्या आधी देखील त्यांची तेवढीच मेहनत असते आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर देखील खुरमजी नजे आणि दामतकरांची मेहनत तेवढीच असते सर. आता येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. जर्मन वरई पासून सामना थोडा दूर चाललाय, विकेट घ्यावे लागतील, त्यापेक्षा डॉट बॉल इथून टाकावे लागतील गोलंदाजांना. हलक्या हाताने फक्त स्टिअर केलाय, डेंजर होतं बॅट्समन साठी, पण एक सिंगल आली.
दुसरं षटक इथून पूर्ण होईल. आता 18 बॉल मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत मार्केवाडी ब संघाला. इथून 18 बॉल मध्ये कंपल्सरी 13. आता खरं तर मार्केवाडी ब संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती थोडी स्माईल आहे. जेव्हा बंटीने कॅच ड्रॉप केली, ऋषिकेशने कॅच ड्रॉप केली, प्रवीण शेलार देखील कोसळला, विशालने देखील कॅच ड्रॉप केली. असं वाटलं की कदाचित ही फिल्डिंग डोकेदुखी ठरेल, पण भूषण तारणहार ठरला आपल्या बॉलिंगने आणि संघाला 2 षटकामध्ये त्याने जो काही आपल्या गोलंदाजीचा वेग त्याने दाखवला, विकेट मिळवल्या, तिथे मात्र खरं तर सामन्यामध्ये जानमन वरई संघाला थोडं थांबवण्यामध्ये यश आलं. आणि आता 18 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज आहे. आता जानमन वरई संघ देखील तशाच पद्धतीची बॉलिंग करेल का? मार्केवाडी ब संघाला 18 बॉल मध्ये 13 धावा संख्या इथून करून न देण्यासाठी त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील आपल्याला बघायचे. 18 मध्ये 13 आहे. संघर्ष दोन्ही संघांचा तेवढाच राहिलाय. सामना सुरू झाल्यानंतर जानमन वरईला देखील वाटलं नसेल की 22 धावसंख्येची सुरुवात 42 पर्यंत जाऊन थांबेल, पण थांबवलं मार्केवाडी बने, करून दाखवलं. गोलंदाजाने जिद्द ठेवली. जसं संदीप गायकवाड सरांनी आपल्या जिद्दीने, मेहनतीने आणि परिश्रमाने ही स्पर्धा 3 रात्रीमध्ये आतापर्यंत तरी यशस्वी झाली. आणि फटका, सुंदर फटका, मागे ठोकलाय, मागे खेचलाय तो षटकार. व्यासपीठावरती विशालच्या या बॅटिंग साठी स्वप्नील कांबरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्वप्नील दादा प्लीज आपण स्टेज वरती या. सहर्ष स्वागत. अवघ्या 7 धावांची गरज आहे. जानमन वरई संघ तिसऱ्याच ओव्हर मध्ये इथे बॉलिंग सुरू आहे आणि विशाल कॅप्टनने काही इनिंग केली संघासाठी. रिव्हर्स शॉट, पॉइंटने मात्र चांगली फिल्डिंग केली. शरीराने आपल्या संघासाठी त्याने 3 धावा वाचवल्या. आता करायचे जिंकण्यासाठी फक्त धावा 6. एक सिक्सर. स्वप्नील कांबरे यांचं आगमन झालं. आज संघाला त्यांचा देखील तेवढाच सपोर्ट आहे आणि जिंकण्यासाठी षटकार पाहिजे. बॅटर अक्षय ज्याने 22 धावा खर्च केल्या होत्या, आता एक तरी षटकार प्रत्युत्तरा दाखल तो खेचणार का? अक्षयचा फटका, समोर खेळाडू धावतोय, अडवलाय चेंडू. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग योगेश. मिलेल सिंगल. करायचा धावा अजून 5. चेंडू भरपूर आहेत, त्या कारणास्तव मार्केवाडी ब संघाकडे एक प्लस पॉइंट आहे आणि पवेलियन एकदम बिंदास्त आहे. आता त्यांना माहिती की कदाचित ही मॅच विशाल आणि अक्षय फिनिश करून येईल आणि कदाचित हा तो चेंडू ठरेल का? विजयाचा षटकार विशाल ठोकणार का? बॅट ब्रश चेंडू विकेट वरती राहिलाय. जानमन वरईचे प्रयत्न चालू आहेत. इथूनही आपण मॅच डॉट बॉलने लास्ट पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी अजूनही मॅच संपलेली नाहीये, मॅच सोडलेली नाहीये. जरी 5 धावांची गरज असली तरी आम्ही तेवढाच ताकदीने प्रतिकार करू हे दाखवत असताना प्रशांत जाजे आणि त्यांचा जानमन वरई हा संघ अजूनही 5 धावांची गरज आहे. संघर्ष मात्र सुरू आहे आणि लढाई देखील दोन्ही संघामधली. 5 पाहिजेत. ठोकलाय विजयाचा सिक्सर, जिंकलाय मार्केवाडी ब आणि या विजयामध्ये विशालच्या बॅटिंगचा तडाखा सोसावा लागला जानमन वरई संघाला. अभिनंदन टीम जानमन वरईच्या विरोधात जिंकणारा मार्केवाडी ब संघाचं. हार्ड लक जानमन वरई, स्कोर मोठा करू शकले नाही त्या कारणास्तव इथून मात्र संघाला पराभव स्वीकारावा लागला. आणि स्वप्नील कांबरे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज विशाल आपल्या बॅटिंगसाठी. दमदार बॅटिंग आपण केली आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आम्ही जरूर घोषित करू. तरी विशाल या आपण आपल्याला इथून कॅश प्राइज असेल टोटल 1000 रुपये आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. जरी विशालने 10 बॉल मध्ये 37 धावा केल्या असल्या